माझं नाव मनोज आहे. माझे वय 55 वर्षे आहे आणि पत्नीचं नाव रेखा, मुलाचं नाव राजीव आणि सुनेचं नाव शीतल आहे. सुरुवात काहीशी अशी आहे की माझा मुलगा एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करतो आणि आता त्याची प्रमोशन झाली आहे. त्याला परदेशात एक नवी ब्रँच उघडण्यासाठी जायचं आहे. वेळ फक्त 15 दिवसांचा होता, म्हणून तो आपल्या तयारीत गुंतला होता. पण फक्त स्वतःच्याच तयारीत गुंतला होता. कितीही समजावून सांगितल्यावरही तो आपल्या पत्नी शीतलला बरोबर घेऊन जाण्यासाठी काहीच रस दाखवत नव्हता. फक्त एवढंच म्हणत होता की प्रयत्न करतोय, पण आता फक्त माझंच व्हिसा फायनल झाला आहे. मी जेव्हा अल्टिमेटम दिलं तेव्हा तो म्हणाला, "पप्पा, मी नक्कीच घेऊन जायचा प्रयत्न करेन. पण कंपनीने स्पष्ट सांगितलं आहे की ब्रँच पूर्णपणे स्थापित झाल्यानंतरच एम्प्लॉयीच्या कुटुंबाला बरोबर येता येईल." आता खरं काय होतं, खरं की खोटं, मला काही कळलं नाही. म्हणून मी माझ्या पत्नी रेखाला सांगितलं, "थोडं शीतलकडून बारकाईने विचार करून बघ. काय प्रकरण आहे ते?" शीतल, माझी सून, वय 23 वर्षे, गोरी, सडपातळ, उंच, छान नाक, डोळ्यांची मॉनसारखी सगळं होतं. राजीव जे म्हणतोय ते खरंही असू शकतं, कारण मी आणि माझी बायको ओपन माइंडेड आहोत. म्हणून आम्ही त्याच्या वेशाखावर, जगण्याच्या पद्धतीवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध घातले नव्हते. त्यामुळे आमच्या घरात आनंदाचे वातावरण होतं. पण ते 6 महिने हा एक लांबलचक काळ होता. त्याआधी राजीव परत येऊ शकत नव्हता. म्हणून मी राजीवला शीतलला तिच्या माहेरी सोडून येण्याचा आदेश दिला. राजीव तर तयार झाला, पण शीतलने नक्की नकार दिला की ती माहेरी जाणार नाही. माझ्यासमोर आता कुठलाही पर्याय उरला नव्हता. मग एक दिवस तो वेळ आलाच की राजीवने आम्हा सर्वांना 6 महिन्यांसाठी सोडून परदेशी निघून गेला. त्याच दिवसापासून सर्वांच्या दिनचर्यात बदल झाला होता. माझी बायको आता माझ्याबरोबर न झोपता शीतलबरोबर झोपू लागली. पण हे सगळं किती दिवस चालणार? एके रात्री आम्ही पती-पत्नी बोलत होतो, तेवढ्यात माझी नजर बाहेरच्या हलक्या प्रकाशात शीतलवर पडली. ती आम्हाला बघण्याचा प्रयत्न करत होती. जेव्हा राजीव होता, तेव्हा आम्ही आमच्या खोलीची खिडकी आणि दरवाजा बंद ठेवायचो. पण राजीवच्या निघून गेल्यानंतर आणि रेखा शीतलबरोबर झोपू लागल्यामुळे मी खिडकी दरवाजा बंद करणं बंद केलं. आजच्या रात्रीही मी खिडकी आणि दरवाजा बंद केला नव्हता. तेवढ्यात रेखा कोणत्याही आवाजाशिवाय खोलीत आली. प्रथम मला वाटलं की रेखाला सांगतो, पण दुसऱ्या क्षणी मी माझी योजना बदलली आणि शीतलकडे तिरकस नजरेनं बघू लागलो. शीतल खिडकीच्या जवळ थोडं अजून आली. त्यानंतर रेखा म्हणाली, "मी शीतलला समजावते. तिचं मन जर वळलं तर आज तुझं लॉटरी लागणार आहे." मी रेखाला म्हणालो, "हे चांगलं वाटत नाहीये." "चांगलं वाटत नाही, पण काय?" मी विचारलं. "काहीही नाही. थोडा वेळ थांब." काही 20 मिनिटांनंतर रेखा आली. शीतलने होकार दिला की नाही हे जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. पण मला माझी ही उत्सुकता रेखासमोर दाखवायची नव्हती. रेखा माझ्याजवळ आली आणि म्हणाली, "मी सांगितलं होतं. पण मला वाटतं, लाजेमुळे ती हो म्हणू शकली नाही. तिच्या मनातून तर हवंच आहे." सुरुवातीला तिने नाही म्हटलं, "हे बरोबर नाही," असं बोलली. पण नंतर तयार झाली. पण ती म्हणाली, "तुमच्या इच्छेशिवाय मी काहीही करणार नाही. आता तू सांग, तुझं काय मन आहे?" मी अनेक वेळा विचारलं, पण ती काहीच बोलत नव्हती. मी तिच्या मनोभावना समजून घेऊन म्हणालो, "ही गोष्ट फक्त आपण तिघांमध्येच राहील. तू काळजी करू नकोस." सकाळी श्रीमतीजी, रेखा चहाचा प्याला घेऊन माझ्यासमोर हसत हसत उभ्या होत्या. मी तिचा हात धरून माझ्याजवळ बसवून घेतलं आणि थँक्स म्हटलं. तेव्हा ती हसत म्हणाली, "कदाचित मी जगातली पहिली पत्नी आणि सासू आहे, जी स्वतःच्या पतीला इतकी मदत करते." "होय, पण शीतल कुठे आहे?" "घराची सफाई करते." "एक गोष्ट सांगू?" "हो, सांग." रेखा माझ्याकडे बघून म्हणाली. शीतल, खूप तीव्र आणि रागाने तिने शीतलला हाक मारली. जवळजवळ धावत शीतल खोलीत आली. घाईघाईने शीतल म्हणाली, "मम्मीजी." "अरे, काही नाही. मी फक्त एवढंच म्हणते होते की मी थोड्या वेळाने माझ्या भावाच्या घरी जात आहे. संध्याकाळी परत येईन. आज तिथूनच जेवून येईन. तुम्ही काळजी करू नका." शीतल रेखाच्या बोलण्याकडे ऐकून होत्या तेव्हा तिने आपले ओठ चावले. तेवढ्यात मी म्हणालो, "चल, मी तुला सोडून येतो." "का? आजपर्यंत मी माझ्या भावाच्या घरी एकटी कधीच गेले नव्हते. तुम्ही इथेच थांबा. शीतल घरी एकटी राहणार नाही." रेखाने मला झटकन सांगितले. मी शांत झालो.
मी आणि रेखा दोघांनीही कानाच्या कट्याने शीतलकडे पाहिले. ती किती आनंदात आहे हे समजणं अवघड नव्हतं. ती झपाट्याने धावत स्वयंपाकघरात गेली आणि सगळ्यांसाठी चहा, नाश्ता तयार करून आणला. नाश्ता झाल्यावर रेखाने बॅग उचलली आणि भावाच्या घराला निघून गेली. इकडे मी दार बंद केलं तसंच शीतल माझ्या मिठीत येऊन लागली. थँक यू, पप्पा. तुम्ही मम्मींना इतक्या लवकर समजावलंत. अरे, ती आधीच समजलेली होती. तिला तुझ्या मनातलं कळतंय म्हणूनच तिने असं केलं. मी माझ्या सुनेला विचारलं, काल रात्र तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं. पुढील कथा पुढच्या भागात.